नमस्कार, मी आहे सुयोग वाघ आणि माझ्यासोबत आहेत यज्ञेश्वर पाठक। आम्ही आज चर्चा करणार आहोत एका अतिशय इंटरेस्टिंग विषयावरती की जर आपल्याला या भारतभूमीत घडलेल्या अनेक महान व्यक्तिमत्वांपैकी कुठल्या 5 व्यक्तिमत्वांना भेटण्याची संधी मिळाली तर ती 5 व्यक्तिमत्व कोण असणार आहेत असा मी त्यांना प्रश्न विचारणार आहे। आणि त्यांनी उत्तर देण्याच्या अगोदर मी माझ्या वतीने त्यांना सांगणार की ती 5 व्यक्तिमत्व कोण आहेत की ज्यांना मला भेटावंसं वाटेल। तर आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की प्रथम व्यक्तिमत्व जे आहे की ज्याला मला भेटावंसं वाटेल ते म्हणजे ऑफकोर्स आपल्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना जर मला प्रत्यक्ष बघता आलं भेटता आलं तर तो एक अतिशय दैवी अनुभव असेल। त्याचप्रमाणे दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे एपीजे अब्दुल कलाम हे आहेत की ज्यांना मला भेटावंसं वाटेल। आणि तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे रतन टाटा आहेत, कारण की उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी एक मापदंड निर्माण केला सचोटीचा, तर त्यांना भेटावंसं वाटेल। आणि चौथं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आचार्य चाणक्य, कारण की हे एक असं विद्वान चरित्र घडून गेलं की ज्याने रणनीती अर्थनीती अशा अनेक क्षेत्रामध्ये उलाढाली करवल्या। आणि त्याचप्रमाणे पाचवं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, ज्यांनी स्वाध्याय परिवाराची चळवळ केली। तर आता आपण विचारूयात की यज्ञेश्वर पाठक जे अनेक उपक्रम करत आहेत, जे अनेक क्षेत्रांमध्ये उलाढाली करत आहेत, तर यांना जर अशा व्यक्तिमत्वांना भेटण्याची संधी मिळाली तर त्यांना कोणाला भेटायला आवडेल? अवघड प्रश्न आहे, कारण खूप वेगवेगळ्या विषयामध्ये आपण अभ्यास करतच अवघड आहे, कारण 5च व्यक्तीबद्दल सांगायचे, कारण अशी इच्छा असू शकते की भरपूर लोकांना भेटावं। पण ज्या क्षेत्रांमध्ये आम्ही काम करत आहोत त्या क्षेत्रातल्या विषयाबद्दलच बोलायचं झालं तर सर्वात आवडीचे आणि सगळ्यात प्रोलिफिक पर्सनॅलिटी असलेले सांतियागो कलत्रावा नावाचे आर्किटेक्ट, त्यांना भेटायची इच्छा आहे। त्यानंतर कला क्षेत्रामध्ये आता तर ते कारावाज्यो किंवा लिओनार्दो दा विंची हे 2 भयंकर सुंदर काम करणारे आणि त्यांनी एक बेंचमार्क जे सेट केला कला क्षेत्रात, त्यांना भेटायची इच्छा आहे। आणि गायन क्षेत्रामध्ये लिखाण क्षेत्रामध्ये पु ल देशपांडे सरांना भेटता आलं तर अप्रतिम अनुभव असला असता। आणि गायन क्षेत्रामध्ये भीमसेन जोशी सरांना भेटता आलं असतं। तर असे 4-5 जणांना नाव इमिजिएटली जे मनात येतं किंवा सांगा वाटतं। बाकी तसे बरेच जण आहेत जे गुरुस्थानी आहेत आपल्या सगळ्यांसाठी, तो हे माझं म्हणणं असेल। निश्चितच यज्ञेश्वर यांनी सांगितलेली 5 व्यक्तिमत्व ही मापदंड आहेत त्या त्या क्षेत्रामधली, आणि नक्कीच आपल्यालाही त्या पर्सनॅलिटींना भेटायला आवडेल। तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल तुम्ही सुद्धा सांगू शकता कमेंट्स मध्ये। धन्यवाद, नमस्कार।